लेट्स प्ले दुसरा सामना थोडासा विलंबाने इथे सुरू होतोय. पहिला बॉल, संधी होती क्षेत्ररक्षकाकडे, मिडांमध्ये चूक झाली आहे आणि बॉल वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पोहोचलाय सीमारेषच्या पलीकडे. चौकार, चुकीला माफी नाही. 4. बॅटचं एज लागले दरम्यान रिजन मध्ये बॉल, डॉट बॉल. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. दीपवीर बिराडे सर आज आमच्या समवेत. धावपलकावरती धावा आहेत 4. 4 विदाउट लॉस. फोर रन्स. ओ कमालीचा बॉल होता. शाहरुख खानची बॅटर. स्क्वेअर कट जरूर करायचं होतं परंतु लेंथ अतिशय शरीराच्या जवळ होती. स्क्वेअर कट करण्यासाठी एक गोष्ट खूप महत्वाची आहे, बॉल तुमच्या शरीरापासून दूर पाहिजे आणि तुम्हाला बॅट स्विंग करण्यासाठी पुरेसा वेळ आणि जागा मिळाली पाहिजे. या गोष्टी खूप गरजेच्या. 4 धावा धावपलकावरती आहेत. डॉट बॉल, चौकार आलाय आणि त्यानंतर 2 बॉल डॉट देखील आलेत. हा देखील फुल टॉस होता. इथे लाईन मिस केली फलंदाजाने आणि त्यांना माहिती आहे, नाराज आहेत, नाखुश आहेत, परंतु आता चिडिया खे चुप गई ऑलरेडी. डॉट बॉल. 3 लगातार डॉट बॉल आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, तिथे जेल ड्रॉप झाला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा 3 बॉल लगातार डॉट आलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज समीर यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल, यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? 4 धावा. कमालीचा फटका. हाफ व्हॉलीबॉल पुढ्यात टाकला होता आणि यावेळेस हेलिकॉप्टर शॉट आपण पाहिलाय. धावा मिळतील 4. चौकार. आठ धावा धावपलकावरती आहेत. 2 चौकार इथे आलेत. पाठीमागचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लेंथ किती पुढे होती. हाफ व्हॉलीबॉल आणि त्यावरती चौकार आलाय. सरळ बॅटने फी मध्ये वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकार ठोकला होता. वेगवेगळे अँगल तुम्हाला पाहायला मिळतील 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम फटका. बॉटम हँडचा खूप चांगला उपयोग फलंदाजाने केला होता. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय. हुक करतायत फलंदाज. बॅकफुटला आले. बॅकफुटवरती वेट ट्रान्सफर केलं, जागा बनवली आणि बॉलला आपली जागा दाखवली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. धावा मिळतील 4. चौकार. केली या मॅच मध्ये आपण पाहिलं. प्रकाशमय सुरुवात प्रकाशांच्या बॅटमधून झाली आहे. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. पहिल्या बॉलवरती चौकार, 3 बॉल डॉट आले. त्यानंतर पुन्हा एकदा पलटवार केलाय फलंदाज प्रकाश यांनी. 12 धावा धावपलकावरती, 12 विदाउट लॉस. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश दाखल झालेत. भावेश आणि टीम जास्ती वेळ घेऊ नका, ही अतिशय सूचना आयोजकांच्या, अतिशय महत्त्वाची सूचना आयोजकांच्या माध्यमातून आहे. जय भोलेनाथ कुरावळे संघ, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. 12 धावा धावपलकावरती. यावेळेस देखील आडव्या बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळलेत आणि बॉल वेगाने ट्रॅव्हल झालाय, जाईल सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आणखी एक चौकार. पहिला बॉल, त्यावरती चौकार. दुसऱ्यावर
बॉल त्यावरती देखील चौकार आणि दोनही वेळेस दोन वेगवेगळ्या फलंदाजांचे अकाउंट चौकारानं ओपन झालेत. फलंदाज जिथे देखील पहिल्या बॉलवरती चौकार खेचतायत त्यांचा अकाउंट देखील चौकारानं ओपन झाले. 2011चा वर्ल्ड कप पहिल्या 4-5 मॅच वीरेंद्र सेहवाग यांनी चौकारानं खातं खोललं होतं. उमर गुल्ला 5 चौकार त्यांनी मारले होते. फुलरलेनचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान बॉलला खेळत डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. आणखी एक विशेष किस्सा आहे सेहवाग यांचा. सचिन तेंडुलकर यांना गोलंदाजी करत होते सुरुवातीला वीरेंद्र सेहवाग यांना आणि त्यांना सांगत होते की हुक मार्के दिका, हुक मार्के दिका. आणि नंतर ज्यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला सेहवाग उभे होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं समोर जे उभे आहेत ते तुमचे सामने जो खड़ा है वो तेरा बाप है, उससे बोल ओ मार के दिखाएगा. आणि त्यानंतर सचिनने मारला त्याला षटकार आणि नंतर सांगितलं बाप बाप होता है और बेटा बेटा होता है. असे अनेक किस्से वीरेंद्र सेहवाग यांचे सांगता येतील. ज्यावेळेस बॅटचं आतलं एज लागलंय आणि शॉट फायनल क्षेत्रामध्ये चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि चुकीच्या माध्यमातून मात्र एकेरी धाव इथे प्राप्त होईल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती. ज्यांच्या स्मरणार्थ एक क्रीडा स्पर्धा आपण आयोजित केली आहे त्यांची सुकन्या अंशिका यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून दिदी आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस कमालीचा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये कडा प्रहार बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. इट्स मॅक्सिमम षटकार 6 धावा. आणि निरागसता ही लहानपणामध्ये असते. दीपसर देखील लहान आहेत आमचे. अंडर 25 हरकत नाही. लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जर गेलाय. इट्स मॅक्सिमम अनदर बिग हिट षटकार. अंशिकाचे आजोबा सन्मान्य श्रीमान पांडुरंगजी कंटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण या मंचावरती. अंशिकाचे आजोबा आपण या. अंशिकाचे मामा रुपेशजी मोरे आपण देखील मंचावरती या विनंती आहे. यावेळेस बॅट स्विंग तर झालं परंतु बॅट आणि बॉलचं संपर्क होणार नाहीये. कमालीची बॅटिंग करतायत सध्या प्रकाश विद्युत प्रकाश झोतामध्ये. प्रकाश यांची बॅटिंग खूप कमालीची होती दीप सर. विद्युत प्रकाश झोतामध्ये प्रकाश यांची बॅटिंग खूप कमालीची झाली आहे. 9 बॉलमध्ये 24 धावा त्याने बनवल्यात नाबाद आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 31 धावा धावफलकावरती 31 विदाउट लॉस. अंशिका मंचावरती उपस्थित झाली. तिचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि खरं तर तिचे पिताश्री जिथे कुठे असतील तिथून तिला आता आशीर्वाद देत असतील. खरं तर ड्रोनचे देखील व्ह्यूज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ड्रोन व्ह्यूज 10 क्रिक यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय परंतु ड्रोनचे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय आकाशजी देसले यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे आणि बॉल चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आणखी एक चौकार.
35 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश आणि जितू या जोडीनं मात्र कमालीची बॅटिंग केली आहे. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप त्यांनी उभी केली आहे. हा देखील फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती स्क्वेअर लेग रीजनला फुल टॉल वसूल केला है. प्रथमेश तो प्रथमेश है पर जीतू का भी बल्ला अब हल्ला कर रहा है. 6 रन. तो प्रकाश है लेकिन अब जीतू का भी बल्ला यहाँ पर बोल रहा है. त्यांच्या देखील बॅटमधून षटकार आलाय. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. काय फलंदाजी केली प्रकाशांनी. 9 बॉल मध्ये 24 धावा आणि 8 बॉल मध्ये माफ करा 6 बॉल मध्ये 18 धावा जितू याने देखील बनवल्यात. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांनी जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा आपण पाहिलं बॉलच्या मेरिट वरती हिटिंग केली. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये. पहिली धाव खूप वेगाने धावलेत. विराट कोहलीचं तत्व अवलंबलंय. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण करतील. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे आणि क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचले दोन्ही फलंदाज. 44 धावा धावफलकावरती. 8 वाजता सामना सुरू झाला होता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला विनंती आहे. 44 धावा धावफलकावरती. 2 बॉल शिल्लक आहेत. 44 धावा. प्रवीण विषय आणि दुधकर सर अंपायरच्या भूमिकेमध्ये. जगदीश दुधकर मॅन फ्रॉम वसार यावेळेस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये योगराज फुटेरे सर मॅन फ्रॉम पोई. 44 धावा धावफलकावरती आहेत. 44. शेवटचा बॉल बाकी आहे षटक क्रमांक 3 मधला. ज्यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सफलतापूर्वक पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 46 आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर 46 विदाउट लॉस. बॅटिंग करताना आपण पाहतोय पहिल्यांदा या ठिकाणी जय भोलेनाथ कोरावळे संघाला खूप चांगली सुरुवात त्यांनी केली आहे. 46 धावा बिनबाद. प्रकाश आणि जीतू या जोडीने अप्रतिम सुरुवात केली आहे. अंशिका यांचा आज वाढदिवस आहे. तिला देखील अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या अतिशय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि एक चांगलं भविष्य तिचं देखील असेल यामध्ये शंका असण्याचं कारण नाही. आज स्वर्गीय रुपेश दादा जिथे कुठे असतील तिथून आशीर्वाद तिला देत असतील. रुपेश दादा कंटे आज थोडं स्पीडअप करा विनंती आहे. खूप जास्त वेळ घेतलाय तुम्ही. ऑलरेडी 15 मिनिटं झालेले आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ जर घेतला तर तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती परंतु तो लवकर संपवावा ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. जय भोलेनाथ कोरावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये विघ्नहर्ता मोर्याचा पाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. शेड्यूल मध्ये 3री मॅच आहे परंतु आपण 2री खेळवतोय. शेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 46 विदाउट लॉस. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर 46 विदाउट लॉस. शेचाळीस धावा धावफलकावरती 46 विदाउट लॉस. ओ कमालीचा बॉल होता आणि आश्चर्यकारकरित्या तिथे आपण पाहिलं विकेट किपर स्लिप झाले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात कशा रीतीने स्लिप झाले. आश्चर्यकारकरित्या डेंजर स्लिप झाले. तुम्ही पाहू शकता डेंजर स्लिप तिथे झाले. 47
काल देखील बरेच जण तिथे घसरून पडलेत. क्रिकेटच्या मैदानावरती घसरलेला पाय तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो आणि तारुण्यात घसरलेला पाय तर तुम्हाला अगदी एका वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. तिथे दिशा चांगली पण असू शकते, वाईट पण असू शकते. सगळ्याच गोष्टी वाईट आहेत असं बोलायचं नाही. मी ठरवलंय 47. फुलर लेनचा बॉल यावेळेस एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा असतील 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. आजची तिसरी रात्र या स्पर्धेची. स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 रुपेश दादांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा आहे. त्यांच्या आठवणींमध्ये राईट ऑन द विकेट. यावेळेस संधी तिथे होती, मे बी कॅच क्लेम केला नाहीये क्षेत्ररक्षकाने, म्हणजे बॉल कॅरी झाला नाही. यस इट इज. 49 धावा धावफलकावरती. हे देखील गोष्टी खूप मॅटर करत असतात. 49 कॅच कॅरी झाला नाहीये. चर्चा सुरू आहे. स्क्वेअर लेग पंच देखील इंटरेस्टेड नाहीयेत. नाही झाला हे विकेट किपरने सांगितलं. एका क्षेत्ररक्षकाने रिव्ह्यूची मागणी केली. अशा अनेक गोष्टी मैदानावरती झाल्या, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पहा कॅच कॅरी झाला नाहीये. बॉल ग्राउंड झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. 49 49 धावा धावफलकावरती. गोलंदाज समीर. लिडिंग एज हवेत बॉल आणि मिडऑफचे खेळाडू पाठीमागे तर आले, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकणार नाहीये. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि पुन्हा एकदा विकेट कीपर. वा, अरे बाप रे, क्या हो रहा है. 2 वेळेस तिथे पाय त्यांचा घसरलाय आणि यावेळेस थोडंसं जास्त लागले. डेंजर आहे, डेंजर झोन येतो तिथे. बरेच खेळाडू आतापर्यंत घसरलेत. प्लेन कॉन्क्रीट आहे तिथे आणि त्याच्यावरून स्लिप झालेत. विकेट कीपर थोडी जास्त इंजुरी यावेळेस झाली असं चित्र भासलंय. थोडंसं टायमर आपण आता बंद करूयात. ऑल सेट फॉर द मॅच नाव. 51 धावा धावफलकावरती. बॅटिंग करणारी टीम 50 अप झाली आहे. 51 धावा धावफलकावरती. जय भोलेनाथ कोरावळे संघ 51 धावा धावफलकावरती. तो ओपनिंग पेर अजून देखील मैदानावरती आहे. प्रकाश आणि जितू. 14 बॉल मध्ये 31 धाव्यांवरती प्रकाश नाबाद आहेत आणि 8 बॉल मध्ये 20 धावा जितू नाबाद आहेत. अंशिका यांचा वाढदिवस देखील आपण काही वेळामध्ये या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. 51 धावा धावफलकावरती. 51 विथआउट लॉस. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील दर्शक. त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषच्या पलीकडे सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॅटर प्रकाश यांच्या बॅटमधून मॅक्सिमम षटकार. धावा धावफलकावरती. 57 विथआउट लॉस. खूप चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली. वेल बिगन इज हाफ डन. पुढचा बॉल राईट ऑन द विकेट. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिली विकेट. प्रकाश इज परेश बॉडी क्लबचे ओनर आदरणीय श्रीमान परेश दादा हिंदूराव यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय श्रीमान परेश दादा हिंदूराव यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करतोय. उद्योजक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जाईल. सागरजी पवार यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान
आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होईल. 57 धावेवरती पहिली विकेट आली आहे. आपला मुख्य मंच अंशिका देखील तिथे उपस्थित आहेत. छोटी अंशिका दुनियेशी आता काही घेणं देणं नाही, ती देखील उपस्थित आपल्या स्क्रीनवरती, लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही तिला पाहू शकता. ज्यावेळेस चांगला फटका आहे, वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त होईल, एका धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 58, 58 लॉस ऑफ द 1 विकेट. 58 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिला या गोष्टीची देखील कदाचित माहिती नाही की आपले पिताश्री आज आपल्या सोबत नाही आहेत, आणि यापेक्षा एखाद्या लहान मुलीसाठी म्हणजे दुःखाची गोष्ट नसेल. 58 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 58 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एक धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज अजून धावबाद झालेत. विकेट आली. Power off. कौन आउट हो गए भाई, वही सवाल है, उसका भी जवाब मिलेगा अंपायर से बीच मैदान में. विकेट आली. बॉल केव्हा लावला हा प्रश्न होता, आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील मिळाले. चला, खूप जास्ती वेळ आता लागतोय. 59 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. बॅटर चला लवकर, विनंती आहे. रात्री विलंब झाला, आज विलंब लावायचा नाही ही विनंती आहे आयोजकांच्या वतीने. 59 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. इनिंग ब्रेक मध्ये अंशिका यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. अंशिका कंटे. डेड बॉल. चार बॉल शिल्लक आहेत. खेळाचं पूर्वार्ध मैदानावरती सुरू आहे. 59 धावा धावफलकावरती. गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती खूप स्माइल आहे. विघ्नार्था मोर्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जे भोलेनाथ कोरावले. गोलंदाज आर्यन. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस बॉल होता, आणि फुल टॉस वरती फुल टोल स्विच हिट. स्विच नाही तर हा स्विच हिट आहे. 4 धावा, चौकार. (63) लॉस ऑफ द 2 विकेट. 63 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. (63) लॉस ऑफ द 2 विकेट. 63 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोरची लाईट बंद करा, लाईट गाडीची, बाईकची. त्यांना आत यायचं, येऊ द्या, गाडी येऊ द्या. या मधून जोरात या, मधून येऊ द्या, मधून या थोडं जोरात. चला, मॅच सुरू करा. 63 लॉस ऑफ द 2 विकेट. 63 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जितू अजून देखील मैदानावरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल. स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, आणि 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा तर सहज पूर्ण होतील. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, इथे तिसरी धाव मिळणार नाही. आणि सन्माननीय रेश्माताई रवींद्रजी खरे, सरपंच सासने यांचं या ठिकाणी आगमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून सरपंचताई यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि गावच्या त्या प्रथम नागरिक आहे सासने गावच्या, त्यांचं या मंचावरती आम्ही अतिशय आनंदाने, अभिमानाने या क्षणापासून, अगदी मनापासून हार्दिक स्वागत इथे करतोय. वेस्ट साइडच्या वरती आहे की काय चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू. ओके, DRS त्याचा उपयोग इथे केला गेलाय. 65 लॉस ऑफ द 2 विकेट. चेक केलं जाईल, तिसरे पंच चेक करतील. इट्स फेअर डिलिव्हरी. मॅच सुरू करा, विनंती आहे.
65 लॉस ऑफ द 2 विकेट. 65 धावा. यावेळेस मात्र आपण पाहिला अप्परकटचा फटका हवेत, बॉल उंच तर गेलाय आणि बॉल ट्रॅव्हल झालाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला आणि जाईल सीमा रेसच्या पलीकडे. चौकार 4 धावा. वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल. ज्यावेळेस सरळ बॅटने प्रहार केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहर. शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि एकूण धावफलक पोहोचले जाऊन 75 धावा. 75 लॉस ऑफ द 2 विकेट. डावाला फिनिशिंग टच तुकाराम यांनी दिले. सुरुवात केली आहे जितू आणि प्रकाशने, परंतु फिनिशिंग टच इथे आपण पाहतोय दिलेत तुकाराम आणि जितू या जोडीने. एकूण धावफलकावरती धावा आहेत 75. 76 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. कानोळ आयोजित स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 भव्य नाईट ओहराम क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रुपेशदादा कंठे यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. आजची तिसरी रात्र आणि अंशिकाचा आज दुसरा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करतोय. मला देखील 2 वर्षाची मुलगी आहे आणि एका पित्याच्या भावना काय असू शकतात हे मी देखील समजू शकतो. आज या मोमेंटला निशब्द आहे मी, जास्ती काही बोलणार नाही. तर अंशिका यांचा बर्थडे आपण सेलिब्रेट करणार आहोत. चला खेळाचं द्वितीय सत्र सुरू होते आणि द्वितीय सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ डोंगर नावे मुरबाड, द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट दीपवीर बिराडे सर. थँक्यू.
आज पर शेड्यूल यानंतरचा सामना ओमसाई ठुणे आणि त्यांचा अगेन्स्ट जन्मात तोंडली आपण कव्हर करणार आहोत. थोडं शेड्यूल दिलंय, ही सूचना दोन्ही टीमनं लक्षात घ्या. थोडं ओलूम दा डीजे मास्टर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. ग्रामस्थ मंडळ आणि जन्मान मित्रमंडळ कान्होला आयोजित स्वर्गीय रुपेश दादा स्मृती दशक 2025 गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याच दे याची जोला टेनिस बॉल क्रिकेट जगताचा हा देखणा सोहळा उपभोगण्यासाठी उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. द्वितीय सत्राला सुरुवात. ज्या महिला भगिनी आपल्या मंचावरती उपस्थित झालेल्या आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्या सर्वांचं स्वागत. पहिला बॉल मिड ऑफला फिल्डर उपस्थित, धाव हवी होती मात्र नकार दिलेला आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये दमदार कामगिरी सध्या मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी करत असताना जीतू ज्यांना बॅटिंग पहिल्या डावात दमदार केली. टार्गेट 76 धावेचं मोठं लक्ष उभारण्यात आलेलं आहे. पहिला सामना देखील आज स्कोरिंग दमदार विजय किंग 11 वडाचे वाडीचा आणि सध्या दुसरा सामना सुरू आहे. राऊंड विकेट समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मात्र फिल्डर थोडे दूर आहेत लॉंगॉनचे. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल मिळेल ते अवघी एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसोबत द्वितीय सत्रात विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाटा क्रिकेट संघाच्या दाफलकाचा श्री गणेश आपण बघत आहोत. मंचावरती उपस्थित आदरणीय महिला भगिनी श्रीमती रेश्माताई खरे, सरपंच ग्रामपंचायत सासने आणि ताईंचा शुभ सन्मान सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं अपर्णा ताईंच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत. डॉट बॉल पुन्हा एकदा वेग चांगला आहे गोलंदाजाकडे. भावेशला आपण बघत आहोत. रँडम राऊंड विकेट नॅचरल आउट स्विंगर नैसर्गिक कोणचा चांगला वापर सध्या त्याच्या वतीनं होत असताना फलंदाजीमध्ये तो कॉन्फिडन्स आणि गोलंदाजीमध्ये देखील तोच उत्साह. वेगवान फुल लेन ड्राईव्ह केला समोर मिडॉनला बीट करत असताना बॉल मागे लगवाला फिल्डर फंबल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सेकंडचा कॉल आता दिलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले. सलामीसाठी आपण बघत आहोत अजय आणि त्याची सोबत देतोय बॅटर राहुल. 2 धावेच्या सुबतीनं संघ पुढे सरकला. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा टीमची टोटल आहे धावफलकावरती विदाउट एनी विकेट लॉस 3 ऑन बोर्ड, 3 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. राऊंड विकेट नॅचरल आउट स्विंगर पुन्हा एकदा फिंगर मोड केले होते. फसवा चेंडू होता, धीमा चेंडू होता जो फलंदाजाला बीट करून सरळ पाठीमागे यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. याचबरोबर डॉट बॉलचे होत असताना सांगता स्टील 1 टू गो. अवघ्या 3 धावा मांडटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात खर्च केलेल्या आहेत. हार्ड लेन पूल करण्याचा प्रयत्न तो फसलाय. एनफिल्ड मध्ये फिल्डर मिड विकेटला पोहोचलेत आणि जबरदस्त झेल संपादित होतोय. याचबरोबर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत अजय काळेकर. पहिला धक्का विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला. बॅटिंगसाठी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत विशाल. सेकंड पॉवर प्ले गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत प्रकाश धुमाल. अर्धातच बावड्याला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. जे बोलेना स्पोर्ट्स करवले ऑलरेडी शेड्यूल थोडं डिले झाला. आज पर शेड्यूल तिसरा सामना मात्र तो आपण सेकंड मॅच कव्हर करत आहोत. यानंतर ओमसाई ठुणे अगेन्स्ट श्री गणेश तोंडली असं बाटल असेल. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न बाट चिकड आहे. बॉल मागे थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित होते. थ्रो थोडा वाईड आला त्याच कारणासह यष्टीरक्षक सागर शिंगोले थोडे नाखुश, नाराज, निराज, हताशत. डॉट बॉल आणि डॉट बॉलला पुन्हा एकदा प्रेशर आपण बघत आहोत बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघावर. 23 बॉल 73 धावेची आवश्यकता मॅच मध्ये. समीकरण या मॅच मध्ये आपण बघत आहोत 23 चेंडू 73 धावा. खोलात होता बॉल. बॉटमहँडचा अत्यंत सुंदर वापर. डिफेन्स करण्याखेरीज पर्याय नव्हता बॅटरकडे.
एक सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या सहाय्याने धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड, 4 धावा धावफलकावर. लेफ्टी बॅटर विशाल सध्या स्ट्रायकर रेडला गोलंदाज तयार प्रकाश. स्विच हिट रिव्हर्स साठी तो मात्र फसलेला आहे. पोझिशन मध्ये फार लवकर आले होते. अक्रॉस द लाईन स्विच हिट साठी तो फसला. विशाल तरेचा डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. प्रकाश धुमालकडे व्हेरिएशन फार आहे, विविधता आहे. नेहमी वेगवेगळ्या थाटणीचे वेगवेगळ्या कलाटणीचे चेंडू तो ताकद असतो. या बलीला देखील फ्लाइट जास्त दिली. टर्न विथ बाउन्स. पुन्हा एकदा लाईन मिस केली ती फलंदाज विशाल तरेना. आणि या डावात सध्या स्ट्रगल आपण बघत आहोत विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाचं. स्टील 2 टू गो. 20 बॉल अजून या मॅच मध्ये आवश्यकता 72 धावेची. शफल झाले आणि तदनंतर आता दिशा दिली आहे. लॉंग लेगला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल. 2 बॉल्स ओव्हर द राईब. 1-2 का 4 चौकार. बऱ्याच कालावधीनंतर धावफलक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर सध्या 8-8 ऑन बोर्ड. अजूनही 68 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये 19 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार प्रकाश. बॉल थोडा खाली राहिला. टप्पा पडल्याबरोबर स्किट होत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. याचबरोबर डॉट बॉलची सांगता सध्याच्या घडीला ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवरती. सेकंड ओव्हर हॅज बीन कंप्लीटेड. षटक समाप्त झाली. 2 धावसंख्या 8-18 चेंडू आणि 18 चेंडूत अजूनही 68 धावेची आवश्यकता. 18 बॉल 68 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये स्पीडअप अपेक्षित आहे. गोलंदाजीसाठी पाहिले तर आकाश शिंगोळे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जबरदस्त गोलंदाज ज्यानं कोरोळेकर चषकात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड संपादित केला होता. यंदाच्या हंगाम विविध बॉल त्यानं गाजवलाय. तो सध्या 3ऱ्या षटकात बॉलिंग ट्रॅकवर सेट होत असताना खोलात होता बॉल. ड्राईव्ह केला समोर. एक सिंगल हवी आहे आणि सिंगल धाव मिळताना दिसेल. बॅटचा संपर्क नव्हता. पाठवरती बॉल आदळतोय मिळेल ते एक सिंगल. पायाच्या सहाय्यानं चेंडू थोडा डायवर्ट झाला. त्याच कारणास्तव एक सिंगल धाव मिळताना दिसली. आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर. हार्ड लेंथ पूल करण्याचा प्रयत्न तो फसलेला आहे. सडनली चेंडू राईज होतोय आणि बॅटर त्या ठिकाणी सरप्राईज होतोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल सोबत कमबॅक या मॅच मध्ये सध्या होत असताना वापसी केली आहे गोलंदाज आकाशनं. वेग अधिकचा या गोलंदाजाकडे. कंट्रोल विथ ॲक्युरसी आपण बघत आहोत. नियंत्रणाबरोबर सातत्यता त्याच्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्ट्रगल विशाल तरेचं सुरू आहे लेफ्टी बॅटर. मात्र त्याच्या अगेन्स्ट कामगिरी बहरलेली आपल्याला पाहायला मिळेल. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालेले आहेत. बॉल बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल झालाय. बॅटची कडा होती जे संपादित झाला नाहीये. एक धाव. धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने सध्या पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. बाईचा कन्फर्मेशन कॉल आहे. सिंगलच्या सहाय्याने सध्या धावसंख्या आपण बघत आहोत स्कोरबोर्डवर
10 ऑन बोर्ड, 10 धावा दाफलकावरती. 14 बॉल आता बाकी आहेत आणि 14 बॉल मध्ये 66 66 धावेची आवश्यकता. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे. मिस टाइम, झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. आणखीन एक झटका विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा बाडा क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. नाहीतर मॅनेजमेंट कमिटी जी पेनल्टी तुम्हाला डिक्लेअर करेल तिचा सामना तुम्हाला करावा लागेल. बॅटिंगसाठी पाहिलं तर करण भांडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रतिभा संपन्न खेळाडू. पहिला बॉल बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, तो फसला. जबरदस्त कामगिरी आकाश शिंगोलेची या मॅच मध्ये आपण बघत आहोत. हँड ऑफ थर्ड ओव्हर, तिसरं षटक संपलं. पाठलाग 76 सुरू आहे आणि धावसंख्या आपण बघत आहोत 3 ओव्हरच्या अंती. आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट, 10 ऑन बोर्ड. 13 बॉल बाकी होते, 66ची आवश्यकता होती. शेवटचा चेंडू डॉट आला. सो समीकरणात असेल 12 चेंडू 66. 12 पैकी 11 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. सामना थोडासा दूर गेलाय. चौथं षटक गोलंदाजीसाठी प्रकाश, अर्थातच बावड्या सेकंड स्पेल मध्ये. स्विच हिट अटेम्प्ट, पहिला बॉल तो पुन्हा एकदा फसलाय. विशालच्या अगेन्स्ट डॉट बॉल पर्सेंटेजच्या मॅच मध्ये वाढलेले. हवं तसं कॉन्फिडंट टायमिंग, हवं तसं कॉन्फिडंट मिडलिंग त्याच्या बॅटमधून होताना दिसत नाही. आणखीन एक डॉट बॉल सध्या आपण बघत आहोत. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. व्हेरिएशन ओळखणं थोडंसं चॅलेंजेबल बनलंय, थोडंसं डिफिकल्ट बनलंय ते फलंदाज विशालसाठी. 9 चेंडू इंडिव्हिज्युअल त्यानं फेस केलेले, अवघ्या 4 धावा त्याच्या बॅटमधून. यावलेला हुक केला, स्क्वेअर लेगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चालला. लेट पण थेट, फटका ग्रेट, चौकार. संख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे मार्गस होताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 ऑन बोर्ड, 14 धावा दाफलकावर. इक्वेशन आता आपल्या समोर आहे. 9 चेंडू 62 धावा. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय. पोझिशन मध्ये फार लवकर येतात विशाल, चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचत नाही. मेरिट टू द बॉल खेळणं गरजेचं असतं जेव्हा सेकंड इनिंग मध्ये मोठं टार्गेट तुम्ही चेस करत असता. पुन्हा एकदा डॉट बॉल. श्रीमान दिनेश दादा देसले यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेल्या. दादांना विनंती आहे, या पण मंचावरती आपलं ही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरचे स्वागत. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तो मात्र फसताना दिसेल. निरंतरता, स्ट्रगल आणि सध्या संघर्ष.
चला स्पीडअप अपेक्षित है, थोड़ी घाई करा, जब तक ये दम तब तक लढते रहेंगे हम. शेवटचा बॉल डॉट आलेला आहे. ओम साइड टूने ऑफिशियली 5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. जर अधिकचा डिले आपण केला तर आता पेनल्टी मध्ये ग्रोथ केली जाईल, सूचना आपण लक्षात घ्या. मॅनेजमेंट कमिटीचा फर्स्ट ऑफ ऑल हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. अंतिम षटक सुरुवात वाईड ना आणि तदनंतर पुन्हा एकदा लाईन मिस केली. मोहन धुमाल एमडी 45 सध्या बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डवर सध्या धावसंख्या आपण बघत आहोत अवघ्या 15 धावा. लोवेस्ट टोटल इन दिस टुर्नामेंट सो फार बाय एनी टीम. बॅटची कडा बॉल मागे थर्ड मॅनला, फिल्डर पुन्हा एकदा बॅकअप करतायत. एक सिंगल धाव फक्त मिळेल. पराभवातील अंतर आता कमी केलं जाऊ शकतं. आज मात्र धावा डिफेंड होताना आपल्याला पाहायला मिळतात. तुषार सर मागच्या 2 रजनीत चेसिंग पर्सेंटेज मध्ये ग्रोथ झाली होती, मात्र आज धावसंख्येचा पाठलाग करताना दमछाक झालेली. सेकंड इनिंग मध्ये ती संघांची मिस टाइम डीप मधून फिल्डर उपस्थित झाले, जोपर्यंत बॅकअप केलं जाईल एक सिंगल धाव फक्त मिळताना दिसेल. स्कोर सध्या सिंगलच्या साइडनं धावसंख्या 16 धावा. 4 चेंडू आता 60 धावेची आवश्यकता. 4 बॉल 60 हे समीकरण. महत्वपूर्ण लढत. यानंतरचा सामना होम साइड होणे अधिकचा वेळ आपण घेऊ नका. मॅनेजमेंट कमिटीने ऑफिशियली 10 मिनिटांचा वेळ तुम्हाला दिलाय. 8:42 ला टाइम काउंटडाऊन स्टार्ट झालं. ऑलरेडी 5 मिनिटं तातेली काउंट झालेले आहेत. सो फक्त 5 मिनिटं तुमच्याकडे पेंडिंग आहेत आणि इन बिटवीन 5 minutes you have to report towards our task boss. आणखीन एक सिंगल धाव. धावसंख्या या सिंगलच्या साहाय्याने सध्या आपण बघत आहोत 17 ऑन बोर्ड, 17 धावा. 2 चेंडू 59 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 2 बॉल 59. वेगवान फुल लेन समोर ड्राईव्ह केलाय, जितूकडून मिस्टेक. मात्र औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून आता सामना सोडलाय आणि सामना संपलाय, सामना जिंकलाय तो मोठ्या मार्जिन. अर्थातच एकंदरीत विजय संपादित केलाय तो 58 धावेनं जय बोलेना स्पोर्ट्स कोरवलेनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्ले बॉस, कीप इट अप. हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरच हे क्रीडांगण तुम्हाला सोडायचंय.